आज महाराजांच्या नैवेद्यासाठी भाकरीसोबत हिरवी मिरची आणि कोथिंबिरीचं पिठलं बनवलं होतं. चवीला मंदिरात प्रसाद खातो अगदी तसंच होतं. सगळ्यात आधी 4 मिरच्या आणि थोडी कोथिंबीर खलबत्त्यात छान कुटून घेतली. असा ठेचा बनवला. आता मोहरी तर तडली की जिरं आणि तयार वाटण घातले. हळद घालून गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घातलं. उकळी आली की वाटीभर बेसन विस्कने मिक्स केलं म्हणजे गाठी राहायला नको. ज्या राहिल्या होत्या त्या चमच्याने फोडून काढल्या आणि पिठलं तयार झालं. दिसायला छान दिसते की नाही? आता भाकरी करून घेतली. मस्त फुगली ना भाकरी. आता पूजा आणि आरती करून ताटाला पिठलं, भाकरी आणि कांदा लावला आणि नैवेद्य दाखवला. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गणगण गणात बोलते.